हां मारा ना, द्या ना मग मारून. करताय का फोन पे? हा कोणाला करायला लावून आपण, तुमच्या टॉपमधला असेल कोणत्या व्यक्तीला बोलायला लावू आपण. आधीच म्हणायचं ना. काय आधीच म्हणायचं ना. चलन ते तुम्हाला चलन काढा. कोण? जाधव साहेब का शिंदे साहेब. मला चलन तर लागेल ना आता त्याला. मी तुमच्याकडून घेतले ना तर मला त्याकडे रिस्तर पावती पाहिजे ना, पैसे मी घेतले. थोडंच काय म्हणाले तुम्हाला. तुम्ही म्हणला ना मी ऑनलाईन घेतला आहे, ऑनलाईन घेणार आहे. फोनपे फोनपे फोन पेच म्हणते ना तुम्हाला, दुसरं काही बोलले का मी? काय तुम्ही मला देणार नाहीत काय ह्याच्यामध्ये? आम्हाला चलन पाहिजे ह्याचं, तुम्ही चलन द्या. द्यायले ना हो. मी पैसे दिले ना मी तुम्हाला. मग मी तुम्हाला म्हणते ना, तेच द्यायले ना तुम्हाला. हां मग द्या ना. एकच गोष्ट चार वेळेस कशाला बोलायला, ते काय द्यायला लागले? 4 वेळेस बोललो. पैसे कशाचे आहेत त्या खोक्यात? हं? त्या खोक्यात कशाचे पैसे आहेत? पैसे फिशचे आहेत ते. त्याची कुठे आहेत तुमच्याकडे? 100 रुपयाची पावत्या दिलेल्या दाखवा ते ना. काय पावती आहे? दाखवा ना चलन आजचे. हं. आजचे चलन दाखवा. करा करा. काय नाव आहे तुमचं? माझं नाव राहुल लोकक्रांती सैना. गडी गाव कोणतं आहे? गडी त्यामध्ये सुमन शंकर जाधव. फोन नंबर 72 76 59 6001. 72 76 हां 59 हां 6001. हां ऑनलाईन करून घ्या. द्या ना ऑनलाईन. तुम्हीच करणार, आम्ही करणार का ऑनलाईन? तुम्ही चलन काढून द्या ना आम्हाला. फोन करून फोन पे करा ना मग. मी तुम्हाला कॅश दिलेत ना पैसे. तुम्हाला दिले ना, तुमच्या हां. वापस देऊन लागते ना. हां मग तसं सांगा, कुणाला बोलून घेऊन आपण, कुणाच्या ह्याच्यावर टाकून घेऊ. करा बोलून घ्या ना मग, मला काय करायचं? हां कोणच्या ह्याच्यावर फोन पे करायचं? नंबर सांगा. फोन नंबर नसतो, स्कॅनर असतं. स्कॅनर आता स्कॅन मध्ये प्रत्येक हेड असतं. हेडवरती ते पैसे जमा होतात, असे नाही कोणाच्या ह्याच्यावर. हां हो मग आता ते स्कॅनर कुठे? इथं स्कॅन करा. चला स्कॅनर दाखवा ना. शासनाचं स्कॅनर आहे, चला. मग शासनाचं स्कॅनर आहे हे पहा. ते पहा. आता हे शासनाचं स्कॅनर आहे, मॅडमने दाखवलेलं. आज यांनी किती जणाला हे दिलेले आहेत ते आपण पाहू, आणि इतके स्कॅनर केलं ते नाही ते बी आपण पाहू नंतर. चल तर आता माझ्याकडे जर फोनपे ऑप्शन नसेल तर काय करता येईल मॅडम? बँकेत जाऊन भरायचं. बँकेमध्ये चलन जाऊन भरून घ्यायचं, काही प्रॉब्लेम नाही. बँकेमध्ये का? कशाच्या नावाने भरायचं ते? ठीक आहे, नक्कल फीस आमचे हेड आहे तो. हां शासनाचे हेड असतात, काय म्हणून? त्याच्यावरती ही रक्कम जमा होती. हेडवर जमा होते. मग तुम्ही हे करा ना, पेमेंट पाहिलं करा, ना. 2 मिनिटं लागतात त्याला. नाही मी तुमच्या त्या ह्याच्यावर करतो ना, शासनाच्या ह्याच्यावर. तुम्ही मला ते द्या ना लिहून. हो, हे स्कॅनर फक्त 2 मिनिटं असतं, त्याच्यानंतर पेमेंट होत नाही. तुम्ही म्हणला ना बँकेत जाऊन जमते ते. काय? बँकेत जमते ना. बँकेत जर तुम्ही फोन पे असेल तर इथं करू शकता. जर चलन तुमच्याकडे फोन पे आहे का सर? तुम्हाला मी 100 रुपये देतो. कोणाला तरी बोलवा, पटकन करून घ्या तुमचं. साहेब तुमच्याकडे फोन पे आहे का? फोन पे आहे का? या बरं, तुम्हाला मी 100 रुपये देतो. हां बरोबर. 2 मिनिटं पटकन, 1.5 मिनिटं आहे. बसा बसा. कर्मचारी आहेत? इकडे या. मी काय कर्मचारी आहे का? ठीक. काय करायचं तुम्ही करा, तुमचं काही नाही, काही नाही प्रॉब्लेम. हां पाहू ना आपण. हो माझं काम आम्ही तुमच्यासाठी हां ना. ओके हां. आणि ती रिसिप्ट देते, ती रिसिप्ट आहे ना, त्याचा पण फोटो व्यवस्थित व्हिडिओ करा. ती कोणती शासनाची का कोणती ते लक्षात येईल तुमच्या. पण ते आतापर्यंत तुम्ही जे खोक्यात पैसे ठेवले माझ्यासमोर नकली नेला, त्या पैशाचं त्याची बी रिसिप्ट आपण पाहू ना. ती का नाही दिली तुम्ही बाकीच्याला? कोणाला?
ते आता बाकीच्याला स्कॅनर का करायला दिले नाही तुम्ही? स्कॅनर का? हा. कोणते? ते ह्याचे आहेत माझे. काय म्हणून? हो. कसे आहेत पैसे तुमचे ते? अं? वैयक्तिक पैसे आहेत का तुमचे? हो. हे पहा आता मॅडम पैसे हा खोक आहे, तुम्ही मागा पाहिलं ह्या खोक्यामधून पैसे त्यांनी काढघाल केलेली. हे शासनाचे पैसे आहेत, ह्यामध्ये हे माझे वैयक्तिक पैसे आहेत. ठीक आहे. कुठे मॅडम नाव आहे यांचं? गेवराई भूमी अभिलेख विभागामध्ये हा प्रकार चालू आहे सर्रास. जे गरीब आहेत, जे ऐकून घेतात त्यांचे काम करतात, पैशाशिवाय काम नाही. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीला पैशाशिवाय पर्याय नाही. त्या म्हणतात की माझं वैयक्तिक पैसा आहे. हे घ्या तुमची पावती. पावती मनीषा दाखवा. निर्मल सावंत म्हणून आहेत. हां काय म्हणलं? पावती पावती. हां ही बघा ही पावती मला दिलेली आहे, मी आपल्यासमोर दाखवतो. ही जी पावती दिलेली आहे आपल्याला, ही पावती आत्तापर्यंत इथं जेवढ्या लोकांनी नकला नेलं सकाळपासून हे बाई, त्यांना आमच्याकडे एकालाही हो, आहे. एकालाही पावती दिलेली नाही यांनी. आपण या संदर्भात नाही का वरिष्ठाला तक्रार देऊ, यांची माहिती घेऊ, आज किती नकला गेल्यात काय गेल्यात. इथं CCTV फुटेज वगैरे असल्या तर त्यासुद्धा आपण भागवण्याचा प्रयत्न करू. वरिष्ठ स्तरातून कशी काय कारवाई करता येईल. हो मॅडम, तुम्ही जर म्हणले तर स्वतःचे वैयक्तिक पैसे आहेत, मग तुम्ही शासनाच्या खुर्चीवर बसून लोकांचे पैसे घेणार का? मी लोकांचे कुठं घेतले कोणाचे? माझ्यासमोर तुमची रेकॉर्डिंग झाली. तुम्ही रेकॉर्डिंग चालू आहे, दाखवा ना मला मग ते ही रेकॉर्डिंग तुम्हाला लोकांकडून सोशल मीडियावर चालू आहे सध्या लाईव्ह. हां. लोकांकडून बघा. घेतले ते दाखवलंय का? मगापासून मी तुम्हाला दाखवतो. मी या ऑफिसमध्ये फिरतोय. या मॅडमनी इथं पैसे गोळा केलेले आहेत. आता यांनी कबूल पण केले की ते माझे वैयक्तिक पैसे आहेत. पण हो, काय लावले तुम्ही? आम्हाला काय करायचं? आम्ही काय लावले? आम्ही तुम्हाला विचारतो. धन्यवाद मॅडम. सर का आमचं भूमिलेख अभिलेख विभागामध्ये पैसे घेतले जातात सरळ सरळ लोकांकडून आणि वरिष्ठ मात्र याकडे दुर्लक्ष करतात. हे सर्व चुकीचं आहे.